40शी ओलांडलेली ती ऑफलाईन सेशन घेण्यासाठी माझ्याकडे आली. देश विदेश फिरते, जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करते. नव्या लग्नानंतर जो काही मानसिक शारीरिक छळ झाला होता, त्यातून अजूनही पूर्णपणे बाहेर पडली नव्हती. त्या ओलसर जखमा घेऊन जगण्याचा प्रयत्न करणारी ती ज्यावेळेला महाराष्ट्रात परत येते, त्यावेळेला माहेरच्या काही नात्यांकडून त्रास व्हायला सुरुवात होते. अजूनही जुन्या जखमा भरलेल्या नाहीयेत. पण आता नवीन जखमा होतायत, त्यांच्यासोबत कसं जगायचं? हा प्रश्न तिच्यासमोर पडला होता. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण आणि नाती गोती या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण ऐकतोय तिची गोष्ट. 40शी ओलांडल्यानंतर अनेक आठवणी आपल्या जोडीला असतात आणि घडत असणाऱ्या नकारात्मक गोष्टींनाही आपण दुर्लक्षित करू शकत नाही. पण त्या कटू आठवणींमुळे तिच्या शरीरावरती परिणाम झाला. अर्थात ती तिचं आयुष्य छान जगत होती, जगलीही आहे. अनेक देश विदेश फिरून आल्यानंतर ज्यावेळेला पुन्हा त्या नात्यांच्या गर्दीमध्ये आपण येतो, त्यावेळेला तिथं ऍडजस्ट करणं कठीण होऊन बसतं. कारण बाहेर आपण अनेक प्रकारचे लोक बघून आलेलो असतो, जे स्वतःवरती काम करत असतात. आपल्या आजूबाजूला असणारे वावरणारे लोक आपल्याला इतकं गृहीत का धरतायत? आपल्याला मूलबाळ नाहीये म्हणून का सतत आपल्याला लोक त्रास देतायत? का सगळेजण आपल्यावरती जबाबदाऱ्या ढकलतायत? या अशा अनेक प्रश्नांमुळं तिचं मन खचलं होतं. ज्या वेळेला तिला हिलिंग दिलं, त्यावेळेला माझ्या स्पर्शाने तिला खूप आनंद झाला. कारण त्या स्पर्शामध्ये माया होती, ममता होती, जी कदाचित तिच्या आयुष्यात अलीकडे तिला कोणाकडून मिळाली नव्हती. तिला अनेक गोष्टी करण्यासाठी सांगितल्या, तिच्याकडून काही गोष्टी करून घेतल्या. अशा मानसिक आघातामध्ये ज्यावेळेला आपण अडकतो, त्यावेळेला इतरांना आपलं आयुष्य खूप छान वाटतं. वेळ पुढे निघून गेलेली असते, पण मनावर झालेल्या खोलवर जखमा मात्र भरून निघालेल्या नसतात. आपण मन अनेक गोष्टींमध्ये रमवण्याचा प्रयत्न करतो, पण जुन्या आठवणी कुठेतरी मनात अडकून राहिलेल्या असतात. त्या आठवणींचा कप्पा रिकाम करणं गरजेचं आहे. जर आपल्याला सुखी, समाधानी, शांत, आनंदी, निरोगी आयुष्य जगायचं असेल, या कप्प्यामध्ये नकारात्मक आठवणींपेक्षा जास्त प्रेम, माया, आपुलकी, नवीन सुंदर आठवणी, ज्या क्षणांमध्ये आपण भरभरून जगलो आहोत, ते क्षण भरपूर भरण्याची गरज असते. स्वतःला कुरवाळावं लागतं. स्वतःसोबत अनेक प्रयोग करावे लागतात. बाहेर पडलेल्या ठिकाणी आपण त्या क्षणामध्ये किती राहतोय, तिथे जाऊन आपण काय अनुभव घेतोय, हेही गरजेचं असतं. पण आहे त्या परिस्थितीतून हील होण्यासाठी अगदी आपल्या घराजवळच्या कोपऱ्यावरच्या झाडाखाली जरी जाऊन बसत असलो आणि आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करत आजूबाजूच्या रंगांचं, गोष्टींचं निरीक्षण करत असलो, तरी देखील आपल्या मनावरती खूप चांगले परिणाम होतात. मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला जे कमी पडतंय ते देण्याची जबाबदारी ही आपली असते. ती जबाबदारी उचलूयात. सुंदर जीवनाचा सुंदर अनुभव घेण्यास सुरुवात करूयात.